मुख्याध्यापक म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांना शिस्त लावणारे आणि नियम सांगणारे। मात्र पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील एका आश्रमशाळेचे मुख्याध्यापक स्वतः मात्र नियम तोडत थेट थायलंडच्या पट्ट्यात मौज मजा करून आलेत। सोनावळे शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक BR लोखंडे हे कुणालाही न सांगता थायलंडचा दौरा करून आलेत। थायलंड म्हटलं की भारतीयांना आकर्षण असलेले समुद्रकिनारे, पब, डिस्को, थाई मसाज आणि बरंच काही आठवतं। आणि याच ठिकाणी मुख्याध्यापक महोदयांनी हजेरी लावली, पण आता त्यांना ही सगळी मजा चांगलीच महागात पडली आहे। कारण लोखंडे यांनी राज्य शासनाच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात कोणतीही अधिकृत परवानगी न घेता थायलंडला जाऊन आल्याचं उघड झालंय। शासकीय कर्मचाऱ्यांना पासपोर्ट घेण्यासाठी सुद्धा शासनाची परवानगी घ्यावी लागते आणि परदेशवारी करताना देखील ती परवानगी बंधनकारक असते। पण लोखंडे यांना या सगळ्या प्रक्रियेचा विसर पडला। सोनावळे ग्रामपंचायतीने त्यांच्या विरोधात थेट तक्रार दाखल केली। प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी चौकशी करून सविस्तर अहवाल अप्पर आयुक्त ठाणे यांच्याकडे सादर केला। त्यानंतर आयुक्तांनी थेट शिस्तभंगाची कारवाई करत मुख्याध्यापकांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले। शाळेला शिस्त लावणारे हे मुख्याध्यापक स्वतः नियम विसरले आणि त्यांना आता मोठी किंमत मोजावी लागते।